आज आपण सर्वजण स्वर्गीय दादांना, अजितदादांना शेवटची श्रद्धांजली व्हायला जमलो. इथे सर्व सामाजिक, राजकीय आणि बिझनेस कम्युनिटीचे लोक आहेत आणि त्यांनी ज्या दृष्टीने दादाला पाहिलं ते सांगितलेलं आहे. मी या तालुक्यातल्या एक व्यक्तिमत्व असलेल्या दिलीप वळसे पाटलांची पत्नी म्हणून तुमच्याशी बोलत आहे. आणि माझा जो 2093-94 पासून दादाशी पहिल्यांदा संबंध झाला, म्हणजे ओळख झाली, तिथपासून मी थोडक्यात तुम्हाला सांगते. सुप्रियाताईचं रिसेप्शन होतं मुंबईला. आम्ही सगळे रिसेप्शनला गेलो होतो. बहुतेक दादा पण असतील. प्रचंड गर्दी होती. मी एकटी एका बाजूला उभी होती. एक उंच पुरा डार्क ग्रे कलरचा पुरा सूट घातलेला माणूस माझ्याकडे आला, एकदम जेंटलमन. आणि माझी आपली ओळख सांगितली की मी अजित अनंत पवार आणि मोठ्या साहेबांचा पुतण्या म्हणून. आणि मला पण त्यांनी म्हटलं, तुम्ही वळसे पाटलांच्या मिसेस ना, त्यांच्यासोबत मी तुम्हाला आत्ताच बघितलं. त्याच्यानंतर कधी योग आला नाही. मग हे आमदार झालेच होते तोपर्यंत. आणि सगळे डबे, तेव्हाचं वातावरण फार वेगळं होतं. डबे जायचे, फरमाईशी यायच्या. आणि मला माझ्या साहेबांनी सांगितलं होतं, मिस्टरनी एकच पहिलेपासून सांगितलं की एक गोष्ट नेहमी या घरात आल्यावर लक्षात ठेवा की घर किती स्वच्छ किंवा घरात वस्तू किती आहे त्याच्यापेक्षा घरात येणारा माणूस हा नेहमी महत्त्वाचा असला पाहिजे. आणि त्याचं खाणं पिणं हे पहिले झालं पाहिजे, एवढीच पत्नी म्हणून अपेक्षा आहे. योगायोगाने मला शौक पण होता. आणि मी अशा भागातून आली होती जिथे मध्य प्रदेशमध्ये अर्धे नातलग आहे, अर्धे महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे. त्यामुळे तिकडला स्वयंपाक आणि हा असा वेगळा स्वयंपाक होता. मग नंतर 99मध्ये हे मंत्री झाले. तर दादाला एक वेळ जेवायला बोलावलं. म्हणजे तशा बहुतेक पार्टीच्या मिटिंग आमच्याचकडे व्हायच्या. बहुतेक पार्टीच्या मिटिंग सगळे जेवायच्या आमच्याकडे व्हायच्या. तर तेव्हा नेमका आमचा स्वयंपाकी आला, कुक जो कोकणी होता. तर मला हे म्हणले, दादा येणार, बिर्याणी करावं लागेल. म्हटलं मटणाला मी कुठं हात लावून दिसू. मी ते मटण पाहत पण नाही. हे म्हणले, मी पहिलेच सांगितलं होतं तुला बिर्याणी करावं लागेल. त्याच दिवशी मला अमेरिकेलाही जायचं होतं. म्हटलं आपल्याला पैसे कमी भेटतील, करून टाका बिर्याणी. मग मी आपलं ते संजीव कपूरचं खाना खजाना पुस्तक घेतलं. वाचत एक माणूस बाजूला बसवला आणि ते बिर्याणीची प्रिपरेशन केली. बिर्याणी बनली. सगळे लोक आले जेवायला. आता अजित पवारांना इतके लोक घाबरते हे मला माहीत नव्हतं किंवा मी त्याच्यावर कधी लक्ष नाही दिलं. जेवायला बसली, शेवटी बिर्याणी गेली. म्हणजे हे काय आहे, कोणी बनवली बिर्याणी? जोरदार आवाज काढला. मी बनवली. म्हणजे तुम्ही बनवली? अशी असते बिर्याणी? म्हटलं हो अशीच असते. म्हणजे अजिबात नाही, त्याच्यात केसर नसते, त्याच्यात असं नसते, तसं नसते. म्हणजे तुम्ही एवढी चांगली खाल्लीच नसेल. क्षमा म्हटलं. संजीव कपूरचं पुस्तक घेतलं, वाचून दाखवली रेसिपी. ते अशी बघतात माझ्याकडे, त्यांचे डोळे मोठे मोठे होत आहेत. मी आपलं वाचत बसली बिर्याणीची रेसिपी. सुप्रियाताई सुळे मागून आली. मला म्हणते, वहिनी चुप बसा, वहिनी चुप बसा. सूर्यकांता पाटील आली, अहो ताई चुप, अहो ताई चुप. पण दादा काही बोलले नाही. पण त्याच्यानंतर बरेचदा यायचे ते घरी. एक वेळ आले, लाडूची प्लेट मी त्यांना दिली. आणि लाडू कोणी केले? म्हटलं मी केलं. मग हा लाडू असा आणि हा लाडू असा का दिसतो? म्हणजे हा कोणी बनला, हा कोणी बनला? म्हणजे मी एकटी तर एवढं 100 लाडू आणणार नाही. जे मदतनीस आहे ते बोटावर असते. ह्या अशी माझी ओळख दादांची. आणि नंतर डब्बा गेला. साहेबाची वाट नाही पाहायला जायची मंत्रालयात आत्तापर्यंत. दिलीप वळसे पाटलांचा डब्बा आला का रे, आणा तो इकडे, काय आल्या डब्यात. आणि मग हे रात्री आल्यावर सांगायचे, उद्या दही भात पाठवायचं बरं का, असं करायचं का. असं करता करता अशी बरीच वर्ष चालली होती. 2014चं इलेक्शन लागलं आणि दादांनी माझ्या भावाचं तिकीट कापलं. मला खूप लागलं. मला आजही लागत होतं. कसं आहे, माझ्या मिस्टरांबद्दल मी एक सांगते. ते किती आजारी आहे, ते किती बरे आहे, ते किती सुखी आहे, ते किती
स्ट्रगल करत आहे. मला एक गोष्ट आजही माझ्या विश्वासावर मी विश्वास जगते. फिनिक्स पक्षासारखा माझा नवरा आहे. राखेतून कसं उठावं उभं राहावं हे माझ्या नवऱ्याला चांगलं माहीत आहे. त्यामुळे मी आंबेगाव तालुक्यातल्या इतरांचं काय मत आहे आणि काय भावना आहे याला फार महत्त्व देत नाही, कारण मी माझ्या विश्वासावर जगते. पण भाऊच हा फार हळवा कोपरा असतो. तरी माझं आपलं सुरू 2021मध्ये भाऊ गेला कोरोनामध्ये. तर त्यांनी तिकडे 300 एकरचं उद्यान बांधलं. खूप सुंदर असं पर्यटन स्थळ बांधलं, जे पहिलं महाराष्ट्राचं पर्यटन आहे. आणि मग त्याच्यानंतर सोलापूरचे आमदार कुठले लोक यायचे, मंत्री यायचे, आपले सुधीर मुनगंटीवार यायचे, ते बघायचे आणि मग त्यांनी ते सुरू केलं. आता भाऊ अचानक गेला आणि तेव्हा लाडकी बहीण आपली सुरू व्हायची होती. त्या दादा घरी जेवायला आले होते. मी म्हटलं दादा जरा माझं तुमच्याकडे एक काम आहे. तर म्हणजे काय नाही सांगा, कारण मी कधीच कोणाला काम नाही सांगितलं, कधी कोणा मंत्र्याला फोन नाही केलं. हालाकी आमचे शेजारी बाळासाहेब थोरात होते, ते आम्हाला नेहमी आबाच राहिले. जयंत पाटील होते, पण वैयक्तिक संबंध ठेवले. मी त्याच्यात काम किंवा हे आपलं चालाखीचे काम मी कधी केले नाही. मला पहिल्यांदा, आणि यांनाही माहीत नव्हतं मी काही काम सांगणार आहे म्हणून. हे पूर्वा बघत बसले. मी म्हटलं माझा भाऊ गेला, तुम्हाला तर माहीतच आहे, त्याचे हे 2 काम आहे, आम्हाला निधी पाहिजे आणि निधी कोण देणार. एकदा भाऊ गेला, एकदा राजकारणातून माणूस संपला, मग काही नसते, कोण नाही विचारलं. दादाने त्या 2 कामावर हिरवे स्टार केले आणि PAला सांगितलं लगेच हे काम झालं पाहिजे. 6 महिन्याच्या आत माझे काम झाले. आज ते उद्यान इतकं सुंदर, एकाला 11 कोटी, एकाला 5 कोटी दादाने दिले. मी मनात म्हटलं दादाच्या नेहमी मी आवडी जपते, मी कधी आले तुम्हाला सांगायचे. निरंजनबाई साक्षी द्यायला, ताई मला 3 ग्लास हे करून द्या, पन्ह करून द्या, ताई मला हे. ते आल्या घरी की मला आवर्जून सांगायचे. एक वेळ लाडू, 2च वर्षापूर्वीची गोष्ट आहे, नागपूरला अधिवेशन होतं आणि लाडू पाठवले नाही. मी इकडे होती गावाकडे आणि डबे करणारे कोणी होते घरी. तर त्यांनी ओंकारला विचारलं, अरे लाडू कुठे आहे. म्हटलं लाडू नाही आणले. तर तू इथं कशाला आला, स्वयंपाकाला आला का. लाडू नाही येत तुला असं नाही. म्हटलं मी नाही करत, ताई करते. म्हणजे अजूनही ताईच करते. बरं काही असो, मला रात्रीतून लाडू पाहिजे. तिथून 300 किलोमीटरवर माहेर आहे. तिथे माझ्या वहिनीने, यशूच्या आईने लाडू बनवले, रात्री लक्झरीने पाठवले. सकाळी ड्रायव्हर गेला, लाडू आणले आणि दादाकडे पोचवले. तर नकळत एक नातं झालेलं त्यांनी मागावं आणि मी ते करावं. म्हणजे मला यांच्या जेवणाची चिंता नव्हती, पण दादा आज काय खाणार हे मी गृहीत धरून डबे पाठवायची. उपासाचा असो, ते रताळ्याची खीर असो, असे बरेच पदार्थ. त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण आवडायचं. पण 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा पंचायतचं इलेक्शन होतं तेव्हा ते घरी आले आणि पूर्वाला विचारलं, पूर्वाने काय घेणार. सकाळी आले. म्हणजे कॉफी घेणार. पूर्वा म्हणली मम्मी कॉफी तूच बनव, तुझ्या हातची फेटून बनव. माझ्याकडे काही मशीन नव्हतं, ते मी फेटून कॉफी नेली आणि दादाला पहिल्यांदा आयुष्यात म्हटलं दादा खूप खूप धन्यवाद, माझ्या भावाचं तुम्ही काम केलं, तुम्ही होते म्हणून एवढं काम झालं. तर ते इतक्या प्रेमाने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणले ताई बसा ना माझ्या बाजूला, मला काही बोलायचं आहे तुमच्याशी. मी मनात म्हटलं कुछ शिकवे मुझे भी है, कुछ गिले मुझे भी है और कुछ नाराजगी अभी भी है असं मला म्हणते मी. आणि ते म्हणते माझ्याकडे मागे चुकलं, तुमच्या भावाबद्दल चूक सुधारायचा प्रयत्न केला पण नंतर यश आलं नाही, त्यामुळे हे काम केलं. हे काही तुम्हाला उपकार नाही केलं, मी माझ्या समाधानासाठी केलं. मी पहिल्यांदा दादासोबत इतकी शांतपणे बसली, बोलली आणि ती माझी शेवटची भेट होती. इतके वर्ष मी मनात भावाचं दुःख इतकं होतं. आज भाऊच गेला असं म्हणून. सकाळी शिवाजी दादा आले, हे लोक सगळे गेले, मी नाही गेले. इतके वर्ष माणसाची म्हणून मी राहिली. पण आयुष्यात माझ्या राजकारण मी येऊ नाही दिलं. शिवाजी दादा गेले, अजूनपर्यंत आमच्या घरी बुंदी बनली नाही. दादा यायचे, मी म्हणायचे दादा थांबा ना, मी तुम्हाला बुंदी बनवून खाऊ घालते. मला फार शौक बनायचा. अर्ध्या रात्री पण म्हटलं तर मी खाऊ घालते, पण तेच तुम्ही
राजकारणाच्या गोष्टी कराल तर त्याला मी कधी तयार होत नाही. कारण माझा जन्म झाला तेव्हा माझी आई आमदारकी लढत होती आणि 8च्या मताने पडली होती. राजकारण तुम्हाला नवीन आहे, मी खूप आधीपासून पाहते. याच्यात जर कोणी मर्यादा सोडून वागलं, साहेब नाही बोलत, मला कोणी उर्मट म्हणून उठवण्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणि मी नेहमी राहील हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. घेतलं एका स्त्रीला सन्मानाशिवाय काही पाहिजे नाही. आणि जर ज्या ठिकाणी स्त्रीला सन्मान नाही त्या पुरुषाला पुरुष म्हणण्यात पण अर्थ नाही. आणि दादांनी जे मला शेवटचं इतकं प्रेम करून बसवलं आणि बोलले त्या दिवशी माझं मन इतकं साफ झालं. पण